कशी वाटली बिर्याणी? सुटलंय का तोंडाला पाणी? बघा तर मग कशी बनवली ती रेसिपी. आणि लवकर झटपट तुम्ही पण आजच बनवा चिकन बिर्याणी. नमस्कार, आपलं स्वागत आहे लुच्ची की दुनियामध्ये. चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आज मी बनवणार आहे दम बिर्याणी. तर त्यासाठी मी आधीच थोडीशी कोथिंबीर टाकले होते आणि म्हणलं व्हिडिओ करावं, खूप दिवस झाले नाही केला. तर ही हिरवी मिरची कट केलेली, तसेच हे कोथिंबीर आणि पुदिना आहे, मिक्स करायचं आहे. त्याचबरोबर आपण मसाला पण ॲड करायचा. खूप दिवस झालं काही चिकन मटनची रेसिपी नाही. थोडीशी हळद, थोडी लाल मिरची पावडर आपल्या आवडीनुसार, चवीनुसार मीठ, तर हे मी वाटून घेणार आहे. वाटून यामध्ये आहे दालचिनी, छोटी इलायची आणि शहाजिरी, ह्याचं पावडर करून टाकणार आहे यामध्ये. तर हे पावडर करून घेतली आहे मी, तर हे पण आपण यामध्ये टाकणार आहोत. तसेच अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडा बिर्याणी मसाला पण टाकणार आहे पावडर. तसेच गरम मसाला, हे टमाटे त्यातच ॲड करणार आहे मी. थोडं लिंबाचा रस, तसेच दही. तर या दही टाकले, आता मिक्स करून घेऊया आपण चांगलं. सोबत यामध्ये 2 मापटे आपण तेल टाकणार आहोत. चांगलं मिक्स झालंय. तर आता ह्याला मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया एक 10 ते 15 मिनिट. तसेच मी कांदा लाल करून घेतलाय. एक 3 कांद्याचं हे आहे, लाल कांदा तळून घेतलाय मस्तपैकी. इकडे एक बाजूला मी टोपात पाणी टाकलंय, त्यात आपण टाकले इलायची, चक्रीफूल, काळी मिरी, लवंग आणि दालचिनी, हे उकळायला टाकले. पाणी गरम झाले चांगलं. तर आपण तांदूळ धुवून यामध्ये टाकणार आहोत. तर तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत मी. तर आता आपण पाण्यात टाकणार आहोत. पाणी चांगलं गरम झाले, त्यामध्ये आपण हे तांदूळ टाकणार आहोत. यात आपण आता मीठ टाकून घेऊया. चवीपेक्षा थोडंसं जास्त टाकायचे, कारण ह्याच्यातलं पाणी आपण काढणार आहोत. मीठ बरोबर तांदळाला, भाताला लागलं पाहिजे. 3 ते 4 चम्मच मीठ टाकले, म्हणजे हातानंच टाकले अंदाजे. मस्त असं उकळी फुटली किंवा 80% तांदूळ शिजले की मग आपण ते काढून घ्यायचे. तर आपण तळलेला कांदा काढून घेतलाय आणि त्याच कढईमध्ये आपण आता चिकन शिजायला टाकायचं. त्यामध्ये अगोदरचं तेल आहे थोडंसं, बरोबर मी अजून 2 चम्मच तेल टाकते. नंतर यात आपण तेजपत्ता टाकणार आहोत. तेल चांगलं गरम होऊ द्यायचंय. आपलं तेल चांगलं गरम झालंय. तर आपण मॅरिनेशन केलेलं चिकन यामध्ये घालून घेऊया. थोडंसं खालीवर करून कमी आचेवर याला शिजू द्यायचं. तांदूळ आपले शिजत आहेत, चांगले उकळी फुटले. बघते चेक करून, अजून काही शिजले नाहीत तांदूळ. चिकनला बघूया कसं आहे. मस्त शिजायला.
तर तांदूळ शिजलेत आपले 80%. हे पहा. तर ह्याचं पाणी काढून घेतलंय मी. चिकनला बघूया कसं झालंय ते. चिकनला बघूया. वाव, ते मस्त झालंय. तर आता आपण ह्याला दम द्यायला ठेवूया. त्यामध्ये थोडं शिजल. तर आता आपण दम देणार आहे. भाजी सगळी ह्याच्यामध्ये टाकलं मी. नंतर हा तळलेला कांदा त्याच्यावरून टाकायचा. थोडासा भात टाकायचा. सगळाच भात टाकायचं मस्तपैकी असं. आणि परत वरून आपण हा तळलेला कांदा टाकायचा. बंद करा. तर थोडासा कलर पण टाकलाय मी, येलो आणि ऑरेंज कलर. तर आता ह्याला दम द्यायचा आहे आपल्याला. तर दम देण्यासाठी मी त्यावर टाकलाय मी. आता पेपर लावते ह्याला. आणि आता दम द्यायला ठेवते. तर एक 10 ते 15 मिनिटं आपण ह्याला दम देणार आहे. तर बघूयात आपण झाली का बिर्याणी. तर निघाले चांगली. मस्त. खूप छान शिजले. दम पण छान लागला आणि बिर्याणी पण एकच नंबर झाली. खरंच सुंदर सुंदर. वाव, बघा खूप छान झाली टेस्ट. चला तर मग या लवकर जेवायला. मस्त मस्त दम बिर्याणी. दम बिर्याणी दम. कशी वाटली रेसिपी? काही अवघड वाटलं का तुम्हाला? काहीच अवघड नाही आणि एवढी सोपी आहे ना, लगेच होते ती. पण थोडं दम द्यायला थोडासा उशीर लागतो, म्हणजे 10 ते 15 मिनिटं. तर मस्त झाली बिर्याणी. तरी लवकर लवकर यायचे खायला. भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. चला प्लेट करते मी. एकदम सुंदर झाली बिर्याणी.